सगळ्यात महत्वाचं, कॉलेज तुझं आहे म्हणजे फक्त चांगलं चांगलं बोलायचं नाही. या कॉलेजची डार्क रियालिटी काय आहे ही रियालिटी आपण चेक करणार आहोत आणि आज आपण VJTI ला एक्सपोज करणार आहोत. शेवटपर्यंत हा व्हिडिओला नक्की बघा. आज VJTI ला एक्सपोज करणार आहोत. नमस्कार मित्र हो, कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त ना? तुम्ही म्हणता सर तुम्ही कुठं आहात? तर मी आलेलो आहे मुंबईला. कुठे आलेलो आहे? मी मुंबईला आलेलो आहे. तुम्ही म्हणता सर मुंबईला काय करता? हे बघा, हे मी मुंबईमध्ये. मुंबईमध्ये कुठे? मी मुंबईमध्ये आहे महाराष्ट्रातल्या बेस्ट कॉलेजमध्ये. कुठे? तर मी आहे VJTI, वीर जिजामाता. येस, वीर जिजामाता इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. सगळ्यांचं ड्रीम कॉलेज आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याला या कॉलेजमध्ये यावं असं वाटतं आणि तसं मी सुद्धा या कॉलेजमध्ये आलेला आहो. हे तुमचं जर ड्रीम कॉलेज असेल तर कॉमेंट सेक्शन मध्ये लव VJTI लिहायला विसरू नका. आणि मला या गलीमध्ये फिरत असताना, कॉलेजमध्ये फिरत असताना एक माझा दादा भेटलेला आहे आणि त्या दादाचं नाव आहे पुष्कर दादा. आता पुष्कर दादाशी आपण पुष्कळशा चर्चा करणार आहोत. तर अभिनंदन पुष्कर दादा, वेलकम टू VJTI. मी VJTI मध्ये आलो आणि माझं वेलकम नाही करत तू, असं थोडी असते. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. माझं वेलकम करायला पाहिजे होतं. बरोबर आहे. यस, माझ्यासारखा गोंडस विद्यार्थी तुमच्याकडे आलेला आहे. यस, पण आता मला या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे. बरोबर आहे. हो. आता कॉलेजमध्ये मला ऍडमिशन घ्यायचं आहे. महाराष्ट्रातलं टॉप कॉलेज आहे. आता मला या कॉलेजबद्दल माहिती तुझ्याकडून पाहिजे आहे. माझ्यासोबतच आमच्या विद्यार्थी मित्रांना सुद्धा याची माहिती पाहिजे आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, कॉलेज तुझं आहे म्हणजे फक्त चांगलं चांगलं बोलायचं नाही. या कॉलेजची डार्क रियालिटी काय आहे ही रियालिटी आपण चेक करणार आहोत आणि आज आपण VJTI ला एक्सपोज करणार आहोत. शेवटपर्यंत हा व्हिडिओला नक्की बघा. आज VJTI ला एक्सपोज करणार आहोत. बघा, येस, एकदम ग्राउंड रियालिटी चेक आहे. ह्या भिंतीत सुद्धा आपल्याला दिसत आहे. इथे खोटं बोलायचं नाही. ओके, चला. कसं आहे तुमचं कॉलेज? कॉलेज तर चांगलं आहे. कारण कॉलेज चांगलं आहे की नाही हे कुठल्या गोष्टीवरून ठरतं की तिथं प्लेसमेंट जात आहे की नाही, तिथली फॅकल्टी चांगली आहे की नाही, त्यानंतर तिथं हॉस्टेल आहे की नाही. कारण बऱ्याचशा मुली हॉस्टेलसाठी, म्हणजे पॅरेंट्स कसं असतात की मुलींसाठी हॉस्टेल पाहिजे कारण सेफ्टी असते. त्यामुळे मुलींना हॉस्टेल आहे की नाही, मुलांना हॉस्टेल आहे की नाही, मेसची फॅकल्टी कशी आहे, मेसची फॅसिलिटी कशी आहे, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओत मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे व ग्राउंड रियालिटी सांगणार आहे. म्हणजे तिथं काय, कारण बऱ्याचशा मुलांना काउन्सिलर जे सांगतं, काउन्सिलर स्वतः त्या VJTI कॉलेजबद्दल जास्त माहिती नसते. बट मी स्वतः VJTIचा स्टुडंट असल्यामुळे तुम्हाला या सर्व गोष्टी मी सांगणार आहे. आपण आता सुरुवात करूया फॅकल्टी पासून. तिथली फॅकल्टी कशी आहे, तर फॅकल्टीचं ज्यावेळेस तुम्ही अनालिसिस करशाल तर तिथल्या प्लेसमेंट किती जात आहेत यावरूनच तुम्हाला अंदाज येईल की तिथली फॅकल्टी कशी असेल. तिथले जे एज्युकेशन सिस्टम आहे, म्हणजे तिथला जो सिलेबस आहे तो एक हायर म्हणजे एक लेवलला मेंटेन केलाय, जो की तुम्हाला तुमच्या इंडस्ट्रीमध्ये त्याचं अभ्यास करताना तुम्हाला जो अनुभव आलेला असतो तो तिथं तुमच्या इंडस्ट्रीमध्ये उपयोगी ठरतो. येस, ओके. त्यानंतर आता आपण बऱ्याचशा मुलांना वाटतं की दादा मग माझे बॅक राहतील का? आता तू तर बोलला की अवघड आहे. बट बॅक तर नाही, पण तुम्हाला स्वतःहून सेल्फ प्रॅक्टिस करावी लागेल. शिकवणारे फॅकल्टी जी आहे ती चांगली असल्यामुळे एक पूर्ण बेसिक पासून घेतात. कारण महाराष्ट्राच्या विविध याच्यात भागातून तिथं स्टुडंट्स आलेले असतात, त्यामुळे बेसिक पासून शिकवणं होतं. त्यामुळे तुम्हाला तिथं थोडं स्ट्रगल तर करावं लागणार सब्जेक्ट काढण्यासाठी. त्याबद्दल वाद नाही, कारण सब्जेक्ट जर नाही निघले तर मग बॅक लागतील, केटी लागतील आणि YD लावायला VJTI मध्ये कुठलाही वशिला चालत नाही. एकदा YD लागली की YD लागली. ठीक आहे, असं YD लागणार नाही, पण आधी माझं ऍडमिशन लागू दे. चला, मला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. कोणत्या टॉप ब्रँचेस VJTI मध्ये आहेत? CS आहे, ओके. त्यानंतर IT आहे, ENTC आहे, इलेक्ट्रिकल आहे, मेकॅनिकल आहे, त्यानंतर सिव्हिल आहे, प्रोडक्शन आहे, टेक्सटाईल आहे. ओके, म्हणजे मेन सगळ्या ब्रँचेस आहेत. हो, बरोबर आहे. हो. आता मला एवढे मार्क्स पडलेले आहेत, त्या एवढ्या मार्क्सवर VJTI भेटेल का? भेटेल, बट तुमचे जे मार्क्स आहे ना त्या मार्क्सचे पर्सेंटाईल 98च्या प्लस पाहिजे. आता कमेंट सेक्शन मध्ये सांगू नका मला किती पर्सेंटाईल पडले होते. बरोबर आहे. येस, तुम्हाला सगळ्यांना जर 98% पेक्षा जास्त असतील किंवा त्या संदर्भात जरी थोडे मागे पुढे असतील तर तुम्ही VJTIचा नक्की ऑप्शन टाकू शकता आणि तुम्हाला VJTI भेटायलाच पाहिजे आणि नक्कीच भेटेल. बरोबर आहे. तुम्हाला सगळ्यांना VJTI भेटलं पाहिजे अशी देवाकडे मी प्रार्थना करतो आणि आमच्या दादाच्या कॉलेजला मी पण आणि तुम्ही सगळेजण आलाच पाहिजे. बरोबर आहे. तर कट ऑफ जे आहे अप्रॉक्सिमेटली कास्ट वाईज डिफर करतात, बट जनरल कॅटेगरीसाठी 98 प्लस आपण जनरल कॅटेगरीचं कन्सिडर. पर्सेंटाईल मध्ये आपण बघितलं किती रँक पर्यंत रँक पाहिजे. रँक तर तुम्हाला CS वगैरे पाहिजे असेल तर तुमची रँक 100-110च्या आत पाहिजे. बापरे, कारण COEP आणि हे VJTI ला तर 60 सीट आहेत.
त्यामुळे तुमची रँक तुमची वरचे 20 ते 30 जण जेई मध्ये वरती कॅप्रॉन मधून चालल्या जातात, तर त्यामुळे तुमची रँक 100च्या आत तरी पाहिजे. दादा मी असं विचार करून आलो होतो की मी व्हीजेटीआयला एक्सपोज करणार, पण व्हीजेटीआयने मला एक्सपोज केलं यार, पोपट बन गया यार. चलो आता पुढे जाऊया आपण. ठीक आहे, खूप छान, बेस्ट कॉलेज आहे, बेस्ट एज्युकेशन आहे, प्लेसमेंट होत आहे की नाही होत आहे? हो, आता प्लेसमेंट, आता कुठं जरी तुम्ही ज्या न्यूज ऐकतात रिसेशन चाललंय त्याचा इम्पॅक्ट प्रत्येक कॉलेजला होतो. बट व्हीजीटीआय आणि सीयूईपी हे असे कॉलेज आहे की जिथं रिसेशन जरी चालू असलं तरी प्लेसमेंटला तिथं कंपन्या येतात. ओके, बरं ठीक आहे, प्लेसमेंट होतही असतील. यस, ऍव्हरेज पॅकेज 14 लाखाच्या पुढे पकडून चालू. क्या बात आहे यार, बढिया. आज आज ऍव्हरेज पॅकेज आयआयटीचे 14 लाख आहे. येस, म्हणजे 14 लाख तर बल्ले बल्ले आहे. हो. चलो कोई बात नाही. आणि गुगल आणि मायक्रोसॉफ्ट हे सीओईपी ला सुद्धा येत नाहीत, बट व्हीजीटीआय ला येतात. का तर तिथली कोडिंगची कम्युनिटी चांगली आहे, तिथं कोडिंगवर फार तिथं प्रोग्रेस केल्या जाते, किंवा कोडिंगच्या सेपरेट लॅब आहे, त्या लॅबमध्ये आपल्याला ट्रेनिंग दिल्या जाते. त्यामुळे तिथं कोडिंगचं थोडं प्लस मध्ये असल्यामुळे व्हीजीटीआयचे प्लेसमेंट आयटी सेक्टर मध्ये फार चांगल्या जातात. ओके दादा, आता मी आहे मराठवाड्यामधून, म्हणजे बीड हा माझा ग्रामीण दुष्काळी भाग एरिया आहे, बरोबर आहे. आणि मला मुंबईतल्या बेस्ट कॉलेजमध्ये जायचं आहे. राहायचे माझे पाहुणे वगैरे नाहीत, कारण आम्ही गरीब माणसं आहे दुष्काळातली, बरोबर आहे. आणि मुंबईमध्ये आपले काही पाहुणे रावळे वगैरे नाहीत, पण मला हॉस्टेल पाहिजे. हॉस्टेल फॅसिलिटी अवेलेबल आहे? हो, हॉस्टेल फॅसिलिटी अवेलेबल आहे. आणि गर्ल्सला पूर्ण हॉस्टेल अलॉटमेंट होती, म्हणजे सर्व गर्ल्सला तिथं ह्या वर्षीपासून पूर्ण हॉस्टेल अलॉट होणार आहे. आणि मुलांसाठी पण पीजीची नवीन बिल्डिंग आलेली आहे, आणि त्या पीजीच्या बिल्डिंग मध्ये आणि सी आणि डी ब्लॉक मध्ये मुलांना पण हॉस्टेल मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही बाहेरून जरी आलेला असताल आणि मुंबई सारख्या एवढ्या खर्चिक सिटीमध्ये जर तुम्हाला राहायची व्यवस्था नसेल, तर व्हीजीटीआयने गव्हर्नमेंटचे हॉस्टेल काढले. येस, मी पाठीमाग आपला म्हणजे नजारा बघतोय, काय बेस्ट कॉलेज, एकदम माझ्या आयसर कॉलेज, आयआयटी कॉलेज, एकदम तसा माहोल आणि तसा फील मला येतोय. कारण मी आयसर कॉलेजमध्ये सुद्धा रिसर्च केला आहे आणि आयआयटीज मध्ये सुद्धा इंटर्नशिप केला आहे, त्यामुळे तिथला माहोल मला माहिती आहे. तसाच माहोल मला व्हीजीटीआय मध्ये सुद्धा भेटतोय. तुम्हाला सुद्धा नक्कीच भेटायला पाहिजे. आणि तसं तर मी एक्सपोज करायला आलो होतो, डार्क रियालिटी शोधायला आलो होतो, पण मला एक संस्कृत मध्ये म्हण आहे की म्हणजे अंधारातून तिमिराकडे, बरोबर आहे. म्हणजे मी डार्क रियालिटी शोधायला आलो होतो. मला इथं आल्याच्या नंतर लक्षात येतं की इथे खऱ्या अर्थानं अंधार नष्ट होतो आणि सगळ्या गोष्टी प्रकाशमय होतात, बरोबर आहे. सर्व टाईपच्या स्टुडंटसाठी इथं फॅसिलिटी आहे. तुम्हाला स्पोर्ट मध्ये आवड असेल तर स्पोर्ट मध्ये सुद्धा व्हीजीटीआय टॉपला येतं. येस, त्यामुळे असं नाही की फक्त प्लेसमेंट बघून तुम्ही कॉलेजला ऍडमिशन घेताय, तुम्हाला राहण्याची व्यवस्था आहे. त्यानंतर तुमच्या स्पोर्ट मध्ये तुम्ही टॉप करत असाल तर स्पोर्ट मध्ये सुद्धा इथे चांगल्या फॅसिलिटी आहे, फॅकल्टी चांगली आहे, इन्फ्रास्ट्रक्चर चांगले आहे, आणि सगळ्यात मेन येतं म्हणजे प्लेसमेंट, ज्या की व्हीजीटीआयच्या प्लेसमेंट टॉप आहे. येस, आणि बेस्ट यांना एक अॅल्युमिनीची बेस्ट म्हणजे काय म्हणतो आपण लिस्टच आहे. पूर्णपणे देशभरामध्ये आणि जगभरामध्ये काम करतात व्हीजीटीआयचे अॅल्युमिनी. आणि खऱ्या अर्थानं वीर जिजामाईंच्या नावानं सुरू असलेलं हे कॉलेज महाराष्ट्रामध्ये एक प्रकाशमान दिव्याचं काम करत आहे आणि तुमच्या आमच्यासारखे शिवभा आणि संभाजी निर्माण करण्याचं काम करत आहे. धन्यवाद पुष्कर दादा, तू खूप खूप धन्यवाद. मी कॉलेजमध्ये आलो, माझं आदरातिथ्य केलंस, माझं स्वागत केलंस आणि हा छान नजारा तुम्हाला कॉलेजचा दाखवलास आणि त्याच्यासोबत कॉलेजमध्ये काय काय घडतं सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. आणि अजून जर व्हीजीटीआय बद्दल तुम्हाला काहीही प्रश्न विचारायचे असतील तर कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारू शकता. आणि काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये तुम्हाला काहीही अडचणी असतील, पुष्कर दादाला जर त्या विचारायच्या असतील तर कॉमेंट सेक्शन मध्ये एक गुगल फॉर्म दिलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या अडचणी लिहू शकता, तुम्ही तुमच्या अडचणी त्याच्यामध्ये मांडू शकता. आम्ही नक्कीच तुम्हाला रिप्लाय करू. याच्यासोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा ज्यांना व्हीजीटीआय पाहिजे. आणि जर व्हीजीटीआय तुम्हाला पाहिजे असेल, व्हीजीटीआय हे जर तुमचा आवडता कॉलेज असेल तर कॉमेंट सेक्शन मध्ये लव व्हीजीटीआय लिहायला विसरू नका. धन्यवाद पुष्कर दादा, भेटूयात पुढच्या सिरीज मध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, गॉड ब्लेस यू. भेटूयात व्हीजीटीआय मध्ये. येस.